एक्सेल शीटमध्ये बिल इनवाइस तयार कसं करतात ते बघूयात. तर ब्लँक एक्सेलला ओपन करायचं. ब्लँकवर एक्सेल शीट ओपन केल्याच्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, ह्या ए कॉलमपासून ह्या ई कॉलमपर्यंत सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथं मध्ये जे आपल्याला दिसतात त्यामध्ये कॉलम म्हणजे आपल्या इथे छोटे छोटे बॉक्स जे दिसत आहेत ते आपल्याला काढून टाकून घेऊन आपल्याला एकच सेल तयार करायचं आहे, ए पासून ते ई पर्यंत. म्हणजेच त्याला मर्ज अँड सेंटर करायचं आहे. तिथं मर्ज अँड सेंटरला क्लिक करायचं तर हे सर्व सेल एकच येईल. इथं आपल्याला टाकायचं जे काय आपलं स्टोअरचं नाव असेल ते नाव टाकायचं. इथं समजा मी एक टाकतो, आता एक स्टोअरचं नाव टाकतो, तसं टाकायचं. हे असं टाकलेलं आहे. त्यानंतर आता काय करायचं, याला सिलेक्ट करायचं, साईज वगैरे वाढवायचं तुम्हाला माहिती असेल. इथे याला क्लिक करायचं, या ठिकाणी इन्क्रीज फॉन्ट साईज आहे, याला इन्क्रीज फॉन्ट साईज म्हणतात, त्यानं साईज वाढते. जर साईज आपल्या कमी करायचं असेल तर याच्या बाजूलाच आपल्याला एक डिक्रीज फॉन्ट साईज म्हणून आहे, याच्यावर क्लिक केली की साईज आपल्याला कमी होते. तर तसंच आपण इथून पण याच्यामध्ये नंबर्स पण टाकून वाढू शकता, कमी करू शकता. त्यानंतर इथं आपल्याला कॅलिग्रीच्या ठिकाणी जे दिसते आपल्या फॉन्ट आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एखाद्या समजा टेक्स्टचा फॉन्ट फॉन्ट चेंज करायचं असेल तर इथे क्लिक करून आपण याचा फॉन्ट वगैरे चेंजेस करू शकतो. समजा मला याच्यामध्ये समजा एक असं काहीतरी एक एरियल ब्लॅक घ्यायचं समजा, तर याला इथे क्लिक करतो किंवा इथं हे घेऊ, तर याला इथे क्लिक केलं की आपलं हे फॉन्ट चेंज झालं. आता हे फॉन्ट चेंज झालं तर आता हे साईज आपल्या मोठी झाली आहे, म्हणजे कारण आपण फॉन्ट जे आपलं साईज मोठा आहे फॉन्टचा साईज, त्यामुळे साईज वाढलेली आहे. तर याला साईज थोडं कमी करूत किंवा याला इकडं मोठं केलं तरी चालेल. तर मी इथं साईज कमी केलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे याला कलर वगैरे द्यायचा असेल, फॉन्ट कलर द्यायचा असेल तर इथं क्लिक करायचं. आता कलर चेंजेस करू शकता असा जसा पाहिजे तसा तुम्हाला. हे फॉन्ट कलर आहे. आणि त्यानंतर आपल्याला हायलाईट कलर म्हणजे मागच्या बॅकग्राऊंडचा कलर करायचा असेल तर इथं क्लिक करायचं, याला फिल कलर म्हणतात. इथून याच्यामध्ये आपण कलर वगैरे करू शकतात. तर सध्या तर मी याला काही करत नाही. तर तशाच पद्धतीनं काय करायचं, याला खालच्या पण लाईनला सिलेक्ट करायचं, ए पासून ते ई पर्यंत, या रो नंबर 2मध्ये. त्यानंतर याला पण मर्ज सेंटर करायचं. त्यानंतर इथं ॲड्रेस टाकायचं, जे काय आपला ॲड्रेस असेल. त्यानंतर इथं ॲड्रेस टाकायचं, असं टाकायचं एक. त्यानंतर तालुका टाका, डिस्ट्रिक्ट टाका. हे असं टाकल्याच्यानंतर याला फॉन्ट वगैरे करायचं असं करू शकता याच्यात. इथे याला काय करतो मी बोल्ड करतो. त्यानंतर साईज थोडंसं मोठी करतो आणि इथं खाली क्लिक करून याला सिलेक्ट करतो. याला पण इथं पण मर्ज अँड सेंटर करायचं. याला इथं टाकायचे अमाऊंट, या ठिकाणी मोबाईल नंबर लिहू शकता असा. असं एक टाकायचं. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं थोडं साईज वाढवा. त्यानंतर इथं बोल्ड करा. त्यानंतर वाटलं समजा ॲड्रेसला थोडं मोठं करू शकता इथं. तर याला इथं क्लिक करायचं परत खाली, परत याला मर्ज अँड सेंटर करायचं. इथं बिल इनवाइस असं लिहायचं इथं. त्यानंतर याला सिलेक्ट करायचं, थोडं याला बोल्ड करा. त्यानंतर साईज थोडंसं वाढवायचं याच्यात, असं हे असं ठेवू देतं. त्यानंतर इथं काय करायचं, क्लिक करायचं. त्यानंतर खाली इथं टाकायचं नेम ऑफ आयटम, हे सर्व कॅपिटल घ्या, नेम एन कॅपिटल घ्या, नेम ऑफ आयटम. जे काही तुमचे आयटम्स वगैरे परचेस करायचे त्याचं नाव टाकायचं. त्यानंतर इथं क्लिक करायचं. याच्यामध्ये आपल्याला इथं नेम ऑफ आयटम्स टाकल्याच्यानंतर इथं रेट टाकू शकता. सॉरी, इथं बिल नंबर राहिलेला आहे आपलं, तर इथं बिल नंबर टाकायचं होतं. तर मला काय करायला लागेल, आता इथं याला पुढं घ्यायचं पुढच्या कॉलममध्ये. तर इथं क्लिक करणार इथं असं याला, आणि याला इथून उचलून याला इथं ठेवणार. इथं बिल नंबर टाकायचा आहे. इथं सुरुवातीला बिल नंबर टाका. त्यानंतर इथं क्लिक करा तिसऱ्या कॉलममध्ये. इथं काय करायचं, रेट टाका. त्यानंतर इथं क्वांटिटी टाका. इथं टाका अमाऊंट. त्यानंतर आपल्याला नेम ऑफ आयटम टाकल्याच्यानंतर हे पूर्ण दिसत नाही, तर याला इथं क्लिक करायचं कॉलम बीवर. त्यानंतर इथं क्लिक करायचं यानंतर, आणि इथं क्लिक करून थोडं साईजाची पुढे घ्यायचं, म्हणजे मोठी साईज करायचं. मोठं साईज केली की ॲडजस्ट होईल. किंवा याला सर्व सिलेक्ट करा. त्यानंतर याला डबल क्लिक करा, म्हणजे जसं आपल्याला ॲडजस्ट करायचं त्या पद्धतीने ते ॲडजस्ट होईल असं. तर वाटल्यास इथं मी थोडंसं याला मोठं करतो. सॉरी,
एक काय करूत असं सिलेक्ट करू. त्यानंतर इथं ठेवायचं. इथं वाटल्यास हे थोडंसं बरं ठीक आहे, झाल्या. इथे याला थोडंसं मोठं करू, बाकी दुसरं काही नाही. तर इथून एवढं सिलेक्ट करायचा भाग. त्यानंतर याला कलर वगैरे द्यायचा असेल तर देऊ शकता. असा एक कलर समजा मी असा एक कलर देतो. त्यानंतर इथं देऊ शकतो. तर याला इथं बॉर्डर द्यायचं आहे आपल्याला. एवढं सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं बॉर्डरमध्ये क्लिक करायचं, याला बॉर्डर द्यायचं, ऑल बॉर्डर. परत याला सिलेक्ट करतो. याला थोडंसं हायलाईट करायचं. त्यामुळं मी याला काय करतो, ब्लॅक करतो पूर्ण. आणि याचा फॉन्ट कलर जे आपल्याला व्हाईट करतो, म्हणजे हे आपल्याला असं दिसेल. याला बोल्ड करतो थोडंसं, हे अशा पद्धतीने. तर इथं क्लिक करा. त्यानंतर इथं बिल नंबर टाकू शकता. सॉरी, एक काम करा पहिलं. तर इथून एवढं सिलेक्ट करायचं. याला मर्ज अँड सेंटर करा. परत याच्या खालच्या लाईनला मर्ज अँड सेंटर करा. परत इथं तिसऱ्या लाईनला पण मर्ज अँड सेंटर करा. इथं टाकायचं टोटल टाका. त्यानंतर एंटर करा. टी कॅपिटल घ्या, टोटल. त्यानंतर इथं डिस्काउंट काढायचं असेल डिस्काउंट देऊ शकता, किंवा इथं IGST GST काढायचं असेल ते पण टाकू शकता. इथं समजा मला डिस्काउंट इथं 16% डिस्काउंट द्यायचं आहे, पर्सेंटेजचं सिम्बॉल द्या. त्यानंतर इथं टोटल अमाऊंट टाकायची. इथं आता या ठिकाणी टोटल अमाऊंट. त्यानंतर याला मर्ज अँड सेंटर केल्यानंतर याला लेफ्टला घेऊ शकता किंवा राईटला पण घेऊ शकता. असं राईटला मी इथं असं घेतो. त्यानंतर इथं बिल नंबर टाकायचं, जे काय तुमचा बिल नंबर असेल. त्यानंतर इथं क्लिक करा. त्यानंतर इथं नेम ऑफ आयटम्समध्ये काय परचेस करायला काय नाही टाकायचे. समजा याच्यामध्ये मी काय करतोय, माऊस असा घेतोय, माऊस. त्यानंतर इथं रेट टाकायची किती आहे आपली. तर इथं मी समजा 245 रुपयाला एक लावला. तर इथं क्वांटिटी आपल्या किती घ्यायला, समजा आपण 6 क्वांटिटी आपण परचेस केली. तर इथं आपल्या टोटल काढायचं. टोटल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इजिकल टू. त्यानंतर रेटला क्लिक करायचं, गुणिले करायचं. त्यानंतर इथं क्वांटिटीवर क्लिक करा आणि त्याला एंटर करा. तर टोटल आपलं 1470 रुपये जे आपलं 6 क्वांटिटीची किंमत येईल या ठिकाणी. तशाच पद्धतीने समजा मी इथं सेकंड नंबर टाकतो. तर इथं समजा मी कीबोर्ड घेतलं, समजा ते कीबोर्ड असं परचेस केलं. तर याच्यामध्ये आपण समजा 300 रुपयाची किंमत लावली. तर इथं आपण 5 क्वांटिटी घेतले. तर इथं टोटल आपल्या काढण्यासाठी काय करावं लागेल, इजिकल टू. त्यानंतर रेटला क्लिक करायचं, गुणिले करायचं. त्यानंतर क्वांटिटीवर क्लिक करायचं, एंटर करायचं. हे असं आपल्या टोटल काढता येईल. जर आता समजा मला समजा मला 2 पेक्षा जास्त बिल तयार करायचे, तर त्याच्यासाठी मला एकदाच क्लिक केलं, रेट आणि क्वांटिटी टाकलं की ते बिल ॲटोमॅटिक कसं तयार होईल तसं करायचं. समजा मला हे अमाऊंट जे आहे ॲटोमॅटिकपणे दाखवायचं आहे मला पुढं. तर समजा इथं मी एक पेन ड्राईव्ह घेतो, किंवा इथं PC करतो. त्यानंतर इथं PCची किंमत लावल्या, समजा आपण 1400 रुपये एक लावल्या. तर इथं 2 क्वांटिटी आपण घेतल्या. तर इथं आपल्याला आलं का, टोटल आलं नाही, कारण आपण इथं फॉर्म्युला ॲड केलं नाही. तर वरी आपण फॉर्म्युला ॲड केल्या की नाही केलं. इथं क्लिक केली की आपल्या ह्या ठिकाणी फॉर्म्युला दिसते. याला आपलं इथं दिसते का C7 गुणिले D7. आता वर जर घेतलं तर हे C6 आहे, कारण हे C6 आणि C7 कशामुळे आलं, इथं हे कॉलम C आहे आणि हे कॉलम E आहे. हे C आणि हे D. सॉरी, इथं इथपर्यंत आपण क्वांटिटीपर्यंत सिलेक्ट केलं, D पर्यंत येईल. त्यानंतर इथं रो नंबर घेईल. त्यानंतर इथं कॉलम घेईल. अशी म्हणून आपल्या C6 म्हणजे कॉलम C आणि रो नंबर 6 नंबर असं आपल्याला दाखवेल. तर त्याच पद्धतीने आपल्या इथं अप्लाय करायचं. तर वरी आपण फॉर्म्युला अप्लाय केला, तर वरच्या कॉलमला सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं क्लिक करायचं या प्लसला आणि याला खाली आणायचं. याला रॅप्लिकेट म्हणतात या प्लसवर. त्यानंतर आलं का टोटल, आणि इथं बाकी खाली 0 आलं. जसं तुम्ही इथं याच्यामध्ये समजा एखादी एक क्वांटिटी वगैरे टाकलं, समजा किंमत वगैरे असं दिल्या काहीतरी, तर 2 लिहिल्या, तर डायरेक्ट ते आपलं टोटल निघेल. हे असं आहे. हे आपल्याला काढायचं असेल असं डायरेक्ट देऊ शकता याच्यामध्ये. आता मला काय करायचं, इथं टोटल करायचं. टोटल काढण्यासाठी काय करू लागले आपल्याला तुम्हाला माहिती आहे. आता इथं क्लिक करू शकता, इजिकल टू सम घेऊ शकता, किंवा याला एक मिनटं इथं क्लिक करायचं. इथं ॲट समच्या ठिकाणी सम पण येईल, असं पण येईल, असंही घेऊ शकता, तसंही घेऊ शकता. आणि इथं इजिकल टू सम पण लिहू शकता आणि याला एंटर करायचं. टोटल आपलं किती आलं, इथं 5770 टोटल झालं आपलं एवढं. तर आता डिस्काउंट द्यायचं आहे 16%. तर डिस्काउंट देण्यासाठी इजिकल टू करायचं. त्यानंतर इथं क्लिक करायचं आहे, टोटलमध्ये मायनस करायचं, सॉरी मायनस नाही, इथं गुणिले करा, 16 करा, भागिले करा, 100 करा. तर आपलं हे टोटल आपल्याला डिस्काउंट द्यायचं आहे. तर इथं डिस्काउंट आपलं 923 रुपये जे आपलं डिस्काउंट आलं आहे. तर इथं इजिकल टू करायचं टोटल काढण्यासाठी आपल्याला.
त्यानंतर टोटलला क्लिक करायचं, मायनस करायचं, डिस्काउंटच्या रेटवर क्लिक करायचं, त्यानंतर एंटर करायचं. टोटल बिल आपलं किती झालं याच्यामध्ये 4846.8 एवढं आपलं बिल झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण काढू शकता, बिल इनवॉइस तयार करू शकता. तर आपलं अशा पद्धतीने तुम्ही काढून बघू शकता. तर व्हिडिओला आवडला असेल तर पुढे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचे BIT ऑफिसचे प्रश्न आहेत, बीट ऑफिस ट्रेनरचे, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक, विंडोज, इंटरनेट अशा पद्धतीने जे प्रश्न आहेत ते सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन व्हर्जनमध्ये पण आहेत आणि जुने पण व्हर्जनमधले आहेत. दोन्ही पण व्हिडिओ टाकलेले आहेत आपण. तर ते व्हिडिओ बघा, तुम्हाला मदत होईल परीक्षेच्या टाईममध्ये. जर समजा तुम्हाला परीक्षेच्या टाईममध्ये तुम्हाला काही अडचण असेल, परीक्षेचं काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेचं कशी असते काय नाही त्याबाबत पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्यानंतर परीक्षेमध्ये काय येते एक्झाममध्ये ते पण तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. कारण जे आपली मेन एक्झाम, फायनल एक्झाम जी राहते ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून जाईल. आपली जी काही फायनल एक्झाम होती मागच्या वेळेस ते पण आपण व्हिडिओ तयार करून त्याच्यामधलं टाकलेलं आहे, ते बघून घ्या. ठीक आहे, धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.